झाल्या त्या चुका दुरुस्त करणं हे खूप आद्य कर्तव्य. तर या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. त्या ठिकाणी धनंजय पाटील आहेत. हॅलो 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 आदरणीय सन्माननीय हेमंत किनी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे घोषित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. आदरणीय सन्माननीय हेमंत किनी साहेब आपण पाहतायत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सध्या देतोय. नक्कीच. आणि धनंजय आज हेमंत किनी बर्थडे मॅन आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून आणि कमिटीच्या वतीने. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. मान्यवरांचं अगदी मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित झालाय, कसं वाटतंय? खूपच आनंद होत आहे. त्यापेक्षा माझा संघ जिंकल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. ज्याप्रमाणे बॅटवरती बॉल येत होते, व्यवस्थित कन्वर्ट होत होते, खेळताना कसं वाटलं तुला? खेळपट्टी खूपच सुंदर केली आहे आणि बॅटिंगसाठी पोशाख आहे. या आयोजनाविषयी, या विराथांच्या मैदानाविषयी आपण काय सांगाल? आयोजन खूपच सुंदर आहे आणि आम्ही पहिल्यांदा ह्या ग्राउंडवरती उतरलेला आणि पहिला विजय मिळवला मंगलमूर्ती हा बलाढ्य संघाला, त्याला मी हरवलेला आम्ही, त्यामुळे खूप आनंद झाला आम्हाला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर एक पारितोषिक, आणखीन आपल्याकडे पारितोषिक होतं. प्रणय आपण आपल्यासाठी पारितोषिक आहे जे दसऱ्याची गरज साहेब आणि त्यानंतर स्पर्श पाटील यांनी लावलं होतं 100 बिनचं पारितोषिक. आज आपण त्यांच्या माध्यमातून 4 विकेट देखील पाहिल्यात आणि सध्या हे प्रणयला पारितोषिक देत असताना आपण पाहू शकतायत. चांगला खेळ झाला प्रणयच्या माध्यमातून देखील, मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. मी पुन्हा एकदा येतोय मायक्रोफोनवरती जिथे प्रमोद सर जोडले जातात त्या मॅचसाठी. व्हॉइस ऑफ पालघर सध्या आपल्याला पाहायला भेटेल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच धनंजय पाटील. सेकंड मॅच आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळते. या स्टार्ट ऑफ द मॅच पंच कल्याणी घोरपडे सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि करुणाकर कोटियन सर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक नामवंत पंच, टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज कलाकार असं म्हणायला हरकत नाहीये. तर पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज होताना आपण पाहू शकतायत. पहिला चेंडू ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र या वेळेला पाठवून दिलं डीप बॅक पॉइंटला. दणदणीत सुरुवात, चौकार, गुड शॉट. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर बिनबाद 4. आदरणीय सन्माननीय अनिलजी दत्तात्रय किनी, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते. विनायक किनी असतील, तुषार किनी असतील, रितेश किनी असतील, बबलू किनी असतील. मात्र आपण पाहतोय ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते ज्यांची नावं येत्या 5 दिवसांमध्ये आमच्या मुखातून सातत्याने निघतील, कारण त्यांची कठोर मेहनत, परिश्रम खूप महत्वपूर्ण ठरले या स्पर्धेमध्ये. ऑफ साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. सुपर टायमिंग, ग्लोरियस शॉट. 4 धावा, बॅक टू बॅक 2 चौकार. आई कारल्या गडाची आई ग, मला नवस बोलाची घाई ग. आई कारल्या गडाची आई ग, 8 धावा, 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार. सूरजच्या बॅट मधून आपण पाहतोय, कारण तुमचं युजेस खूपच अप्रतिम, तर धावा या बॅट मधून अगणित. आपल्याला पहिला प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. सूरजच्या बॅट मधून एक धाव येते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 धावा. स्टार्ट अगदी खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहे. जसं नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यावेळी संघाकडून जैनाची भुई एक चांगले शिक्षक पेशाने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगली सुरुवात झाली ही शिवनेरी चषकाची आणि खूप छान आयोजन केलंय हे मात्र त्यांनी दर्शवलं गेलं. त्यांचं खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तसे जयेश गरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात आणि सुद्धा खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 या धावसंख्येवर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र निघून जातोय. व्यवस्थित समन्वय झाला नव्हता चेंडू आणि फळीचा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 9 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अमोल भोईरचा मात्र जबरदस्त फटकेबाजी आणि स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मिळाली.
टॉप टाइम बॉटमॅनचा परिपूर्ण उपयोग केला जातोय. फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जाईल त्या पद्धतीने मात्र खेळलं गेलं तर पूर्वी एक धाव एक्स्ट्रा कव्हरला आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. एक धाव क्रिकेटमध्ये खेळाडूचा श्वास आहे. एक धाव म्हटलं की क्रिकेटमध्ये खेळाडूचं ऑक्सिजन आणि तेच एक धाव मात्र आपण पाहतो लाईफ लाईन जिला म्हटले गेले. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 धावांच्या मदतीने धावसंख्या प्रतिष्ठेने आम्हाला दर्शवत आहे की 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट शिवनेरी चषक वर्ष दुसरे काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची उमेद आयोजकांच्या माध्यमातून या वेळेला मात्र अक्षयच्या बॅट मधून एक खणखणीत बिग ब्लास्ट षटकार वॉट अ शॉट. 6 धावा. ढोल वाजतया कारले डोंगुराला ढोल वाजतया गाव देवीच्या मंदिराला. शंखहार शहाणे वाजविला गो आहे सकाळीचे आरतीला. थँक्यू वेलकम बॅक टू सुपर टायमिंग सहित अक्षयने मात्र या चेंडूला वळवलं गेलं. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. सही खिलाडी हवी होते की टायमिंग ते 7 क्रिकेट खेळते आणि त्यामध्ये मात्र अक्षय याचा हातखंड आपल्याला पाहायला मिळतो. सुपर टायमिंग तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. द ग्रेट स्टार्ट बाय महाराज फायटर ठाकूरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर सुरुवात या ठिकाणी केली गेली. एका साईडला जयप्रकाश एडवर हा संघ दोन्ही संघ पलाटे आहेत. दोन्ही संघ मातब्बर सुंदर अशा वातावरणात आज थोडंफार कुठेतरी क्लायमेट वेगळं दिसतंय. म्हणजे सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. ऊन आणि सावलीचा मात्र या वेळेला प्रश्न उद्भवला गेलाय तो मैदानाच्या आतमध्ये. कारण अवकाळी पावसाने मात्र सर्वांना पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान झालं. परंतु निसर्गापुढे कितीही पुढे टेकले तरी सुद्धा आपल्याला हात पत्करावे लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर पहिलं षटक आणि 17 धावा. द ग्रेट स्टार्ट चांगल्या प्रकारचे स्टार्ट सूरज आणि अक्षयच्या हातखंडामधून आपण पाहतोय. बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने व्हायला गेल्या. ऋतू आपल्या गोलंदाजीची मार्कवर दुसरे षटक करण्यासाठी जयप्रकाश एडवन संघाकडे चेंडू ओरकी चेंडू होता ऑफ साईडला. तुषार किणी यांच्या स्वागतासाठी चेंडू मात्र यावेळेला 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. आई तुझा भक्त आईलाय डोंगराना तुला घेऊन कोंबरा. आई तुझा भक्त आलाय डोंगरान तुला घेऊन थँक्यू. या चौकार आणि सूरजच्या बॅटमधून पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी लाजवाब फटका पाहायला मिळाला. कारण तुमचं युजेस फुटबॉल अप्रतिम तर तुमच्या धावा या अघडी. पहिली गोष्ट युजेस फुटबॉल पायांची हालचाल, दुसरी गोष्ट चेंडूवर नजर आणि तिसरी गोष्ट टायमिंग खूप महत्त्वाच्या भूमिका असतात. या 3 गोष्टी जर ज्या ज्या खेळाडूंकडे असतील फलंदाजाकडे तर धावा या बॅटमधून खूप खोऱ्याने वाहतात. हे आपण सातत्याने पाहिलंय कोणत्याही फॉर्मॅटमध्ये. साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इंटू द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जातोय. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो बाणासारखा वेगवान. 4 धावा. गुड शॉट. हे पारकी कारल्याचे डोंगरान गो हे एकविरा आईचे अंगणान गो. न शंकर दादा दिलाचा तो बरान त्याला आईचा सर. दादा दिलाचा तो बराना त्याला आईचा सर. आई तुझा भक्त आलाय वेलकम बॅक. खूप सुंदर फलंदाजी यावेळेला फटकेबाजी पाहायला मिळते. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक ऐतिहासिक मैदान या पालघर जिल्ह्यामध्ये. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डेंजर झोन कडे मात्र यावेळेला आपण पाहू शकताय तर डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता सागर वैद्यचा. परंतु यावेळेला आपण पाहिलं डबल माइंड मध्ये गेले आणि त्याचा बेनिफिट मात्र या ठिकाणी मिळालं. ते धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 26 रन 26 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत स्वीकारला गेलाय. याला मॅच मध्ये आपण पाहिलं अमोल भोईरचं जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळालं. कारण ही खेळपट्टी पोषकदायक खेळपट्टी आहे. कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. या खेळपट्टीचं हेच वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. कारण गोलंदाजाने प्रणय पाटीलने मात्र 4 गडी बाद केले होते. त्यावेळेला दाखवून दिलं की गोलंदाजाला सुद्धा या ठिकाणी चांगली खेळपट्टी तयार केली गेली पिच क्युरेटरने.
ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला बिट करून निघून जाईल. 4 धावन करता. गुड शॉट. सुपर टायमिंग. 4 धावा. आई तुझा भक्त आयलाय डोंगराना आनंद पवार परी तुझे सेवेला धुक पडलंय गो घाटाला न वाट दिसत नाही गो मला धुक पडलंय गो घाटाला वाट दिसत नाही गो मला. थँक्यू डीजे. धावसंख्या 30 धावा. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. हलकीशी एज होती आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावां करता. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळते महाराज फायटर ठाकूरवाडा या संघाची 34 रन 34 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021 चं हे शानदार आयोजन. ऑल इज वेल. जसं म्हटलं जातं ना की मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको, आणि हीच संकल्पना घेऊन ही स्पर्धा उभारली गेली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा यावेळेला इशारा येतो. यस इट इज अ वाईट. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरसावली जाते. एक्स्ट्रा एफर्ट यावेळेला जरूर करावे लागतायत गोलंदाजाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 धावा. चेंडू फिकून झालेत 5. यावेळेला सरळ बॅटने सुरेख पद्धतीने जमिनीलगत चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. अप्रतिम. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट. व्हॉट अ टायमिंग. 4 धावा. एंड ऑफ दी ओव्हर. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 19.50च्या सरासरीने 39 धावा. महाराज फायटर ठाकूरवाडा या संघाची मजबूत स्थिती यावेळेला आपण पाहू शकता. गुड शॉट. आई कारल्या गडाची आई ग मला नवस बोलाची गाई ग आई कारल्या गडाची आई ग मला नवस बोलाची गाई ग. आई कारल्या गडाची आई ग मला नवस बोलाची गाई ग आई कारल्या गडाची आई ग मला नवस बोलाची. थँक्यू डीजे. धन्यवाद. पीके डीजेची खूप सुंदर साऊंड सिस्टम आपल्यापर्यंत जरूर ऐकायला मिळते. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण ज्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे पीके सुभाषजी यांचा मात्र डीजे खूप चांगल्या प्रकारचं वाजवंत्र पाहायला मिळतं. तर 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 39-39 धावा या फलकावर. जमेची बाजू काय आहे तर 2 फलंदाज अजूनपर्यंत शाबूत आहेत मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीचा पुरेपूर यावेळेला आनंद घेत असताना गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आहेत. गुड बॅटिंग बाय अक्षय अँड सूरज. 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ. काही जबरदस्त कॅमेरा वर्क मध्ये यावेळेला आपण पाहू शकतात. राहुल कुंभार यांनी मात्र अनुराग चव्हाण मला वाटतं स्ट्रेट कॅमेरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही खासियत आहे अनुराग चव्हाण यांची. पहा एक जर आपण पाहिला प्रेक्षक वर्ग खूप दुरून डोंगर साजरे, मात्र यावेळेला प्रेक्षकाचा परिपूर्ण कॅमेऱ्यात बंदिस्त केला गेला. क्या बात आहे अनुराग चव्हाण. हॅट्स ऑफ यू. कारण नैसर्गिक देणगी असते ही कला आणि ती कला मात्र टिकून ठेवणं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 39 रन्स. आता थोडंफार कुठेतरी कोवळी किरणं होती ती मात्र आता थोडीफार कुठेतरी सूर्याची प्रखर किरणं ही मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या 39-39 धावा. फील्ड कडे नजर टाकली तर एक शॉर्ट गलिरी झोन, सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. यावेळेला पुलचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला मात्र निवडून काढलं गेलं. जयंत त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. एक बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गुड कॅच. फलंदाज बाद. थँक्यू.
शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि अवघ्या या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. यावेळेला आपण पाहतोय फलंदाज आहे ऋषी जे अनुपदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांचे सुपुत्र. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. यावेळेला आपण पाहू शकताय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला 39 धावा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला गोलंदाजी मार्कवर धवल आपण पाहू शकताय. ऑन साईडला जर आपण विचार केला तर 4 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साईडला 5-5-4चं कॉम्बिनेशन. हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंच वळतायत वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. एक धाव प्रितेश किनी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर अर्थातच गुण लेखकाचा लेखाजोगा सांभाळण्यासाठी प्रितेश किनी दरवर्षीप्रमाणे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत 2. यावेळेला पाहिला पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा एफर्ट करावे लागत आहेत. पुन्हा एकदा वारंवार 2 चेंडू मात्र धवलच्या हातखंडामधून वाईट येत असताना आपण पाहू शकताय थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी खचलं गेलंय आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वाईटचे इशारा येत आहेत. प्रतिस्पर्धी संघाला 1 ते 2 धावांचं बेनिफिट जरूर मिळतं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या महाराष्ट्र फायटर ठाकूरपाडा या संघाची जाऊन पोहोचते 41 धावा 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा मात्र योगेश धानमेयर यांच्याकडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. एक चांगली स्पर्धा क्वांटिटीपेक्षा क्वालिटीची ही दर्जेदार मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच शिवनेरी चषक 2021. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह केला जातोय तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग गौरव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात स्लिम मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 41 धावा या फलकावर आपण पाहू शकताय. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आहे ते 3रं आणि 3ऱ्या षटकातील चेंडू जर आपण पाहिले तर यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. धावसंख्या 41 बॅक टू द डगआउट. मंगेश धावांची गती फलकावर 41 धावा चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. धवलच्या हातखंडामधून 3रं षटक प्रगतीपथावर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 2 आहे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील. आपण पाहू शकताय पहिला सामना मात्र चटाळे संघाने दिमागदार विजय मिळवला गेला आणि मंगलमूर्ती विरातन संघाला यावेळेला बॅकफुटला आणलं गेलं आणि त्यांचा प्रवास या स्पर्धेतून मात्र समाप्त झाला. दुसरा सामना आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि महाराज फायटर ठाकूरपाडा हा संघ मात्र प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर. फैशन डिजाइनिंग के लिए कॉलेज बताओ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. आउटसाइड दिले स्टंप. हा चेंडू मात्र यावेळेला पिच झाला आणि पंच पुन्हा एकदा वळत असताना मात्र समालोचन कक्षेकडे वाईटचा इशारा आणि वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 42. आतापर्यंत धवलने जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा चेंडू मात्र 3 फेकलेत. अर्थातच 6 चेंडू आतापर्यंत त्याने फेकले गेले त्यामध्ये 3 चेंडू व्यवस्थित फेकले गेले. ह्या वेळेला पुन्हा एकदा वाईट नो वाईट. या वेळेला आपण पाहू शकतात खूपच बीमर यावेळेला पाहायला मिळाला आणि पंच मात्र या ठिकाणी दर्शवतात की कमरेच्या वरती असल्या कारणानं तुम्हाला बीमर एक मात्र त्या ठिकाणी फेकता येतो परंतु सेकंड जर बीमर फेकला तर धवलला यावेळेला पंच गोलंदाजी रद्द केली जाईल. हे आपण नियम आपल्यापर्यंत जरूर माहिती असेल नो डाऊट अबाउट इट. एकदा वर्जित केली जाते आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी पंचांच्या द्वारे दिला गेलाय आणि फलंदाजाला मात्र यावेळेला फ्री लायसन्स मन मुराद आनंद या चेंडूवर तुम्ही घेऊ शकतायत. फक्त धावचित होणं मात्र तुम्हाला वंचित राहावं लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43 धावा 43 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत.
फ्रीडच्या चेंडूवर ऑन साइडला फुलटॉस चेंडूला मात्र यावेळेला शफल होऊन खेळला गेला. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. जयंतला बीट करून चेंडू डीप मिड विकेटला चौकार. 4 धावा वंदेशच्या बॅट मधून एक देखणा फटका. तननन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावळे. थँक्यू व्हेरी मच सुभाषजी आणि विनायक किनी. समोरच अनिलजी किनी आपण पाहतो. खूप मेहनत या स्पर्धेला. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहू शकताय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. वंदेशला फ्री हिटचा चेंडू मिळाला होता आणि त्या चेंडूवर रिस्क घेतली गेली. कारण आयुष्यात जोखीम पत्कारा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले गेलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 47 धावा. यावेळेला पाहिला अखूट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेला. मिस टायमिंग. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. धवलला अखेरकार मात्र सफलता मिळते. फलंदाज बॅक टू द डगआउट. स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. हे माया भवानी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर आतापर्यंत फेकून झाले ते 5 आणि शेवटचा चेंडू खूप मोठं लांब लचक षटक 9 चेंडूचं आतापर्यंत यावेळेला खेळ पाहायला मिळाला. ज्यामध्ये 4 चेंडू हे अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रा चेंडू मात्र फेकले गेले धवलच्या हातखंडामधून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ब्रदर्स जोडी अक्षय आणि अंकित. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच ऑफ्टमच्या बाहेर होता आणि पंच वळतायत. वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 48 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना महाराज फायटर ठाकूरपाडा हा संघ आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण अनुभवतायत, आपण पाहतायत. जे श्रोते जोडले गेले पाटील नेटवर्क कव्हरेज करत असताना युट्यूबच्या द्वारे त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तेवढं मात्र टायमिंग परफेक्ट झालं नाही. एकदा वेगाने दुसऱ्या दिवशी प्रयत्न फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहू शकता 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. मृदुल मात्र पुढे सरसावला गेला होता. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरपाडा हा संघ 50 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. ज्यामध्ये 10 चेंडूचा खेळ यावेळेला पाहायला मिळाला. 11 चेंडू तब्बल मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत आणि 11 चेंडू मात्र एक लांब लचक षटक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नावावर जाईल ते धवलच्या. होता ठाण्याचा ठाण्या वाज आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाज आमचा नंदिके साहेब. आनंद दिगे साहेबांना त्रिवार अभिवादन. खूप मोठमोठ्या स्पर्धा धर्मवीर यांच्या नावाने आपण पाहतो आणि एक मोठी स्पर्धा 1.5 लाखाची स्पर्धा मात्र शहापूरच्या मैदानात दरवर्षीप्रमाणे पार पाडली जाते. विजयभाई भगत यांच्या नेतृत्वाखाली खाडेच्या मैदानात आणि ती सुद्धा 17 ते 23 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर अंकित आणि अक्षय ही ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये. मृदुल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम कलात्मक फटका मनगडेच्या सहाय्याने चेंडूला वळवलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. क्षेत्ररक्षक वळतोय फील्ड करेपर्यंत आराम के साथ खेळपट्टीवर 1 धाव येते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 51 रन 51 धावा
अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि आज टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. प्रत्येक खेळाडू व्यावसायिक बनण्याच्या दृष्टिकोनातून आज ग्रामीण भागातून एकदा का मात्र क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मागे वळून खेळाडू कधीच पाहत नाही आणि प्रत्येकाचं स्वप्न निर्माण झालंय की माझ्या आईवडिलांचं नाव, स्वतःचं नाव, गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव मात्र आम्ही कुठेतरी एक नकाशात कोरावं आणि त्यासाठी चाललेली क्रिकेटच्या मैदानात अस्तित्वाची लढाई, चेंडू आणि फळी यांचं द्वंद्व युद्ध हे आपण अनुभवतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 51 धावा, 4थं षटक. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा होता परंतु गौरवच्या हातामध्ये हा चेंडू, चांगले प्रयत्न केले होते. व्हॉट एफर्ट, खूप चांगले प्रयत्न होते. प्रयत्नांती परमेश्वर. नो पेन नो गेन, कष्ट विना फळ नाहीये आणि तुम्हाला मेहनत मैदानाच्या आतमध्ये घ्यावीच लागते. चांगले प्रयत्न केले गेले होते परंतु प्रयत्नांना यश आलं नाही आणि तत्पूर्वी धावसंख्येत भर होते. 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचते फलकावर 53 या धावसंख्येवर. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. ऑफ साईडला यावेळेला आपण पाहतोय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता गौरव. एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक, ॲज अ फास्ट ॲज अ हेअर, सशासारखं चपळ असं मात्र क्षेत्ररक्षण त्यांच्याद्वारे केलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 54 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. मृदुलचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी लेंथ टू लेंथ गोलंदाजी केल्या. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच करतोय कारण ग्लेन मॅग्राथ एक माझे गोलंदाज ऑस्ट्रेलियन खूप चांगल्या प्रकारची ज्यांनी गोलंदाजी केली त्यांनी सांगितलं जर तुमच्याकडे स्विंग नसतील तर तुम्ही ऑफस्टम्प टू ऑफस्टम्प गोलंदाजी करा, लेंथ टू लेंथ गोलंदाजी करा तर एक चांगला गोलंदाज बनतील. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला आपण पाहू शकता डी बॅकवर्ड स्क्युअर लेग क्षेत्ररक्षक वळतोय. तत्पूर्वी सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रितेश किनी आम्हाला दर्शवतात की 55 धावा. 4थं षटक हे प्रगतीपथावर असताना चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 आणि प्रथम फलंदाजी करताना महाराज फायटर ठाकूरबाडा हा संघ आपण पाहतो टॉस हरल्यानंतर. कारण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर वंदेशाने कर्णधाराने सांगितलं की आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं परंतु फलंदाजी आले हरकत नाहीये. स्टार्ट अगदी चांगली झाली कारण एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर त्याला फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत करावा लागतो. तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी चिकीत सिंगलच्या माध्यमातून एक धाव येते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 56 या धावसंख्येवर. 56 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. धावांची गती फलकावर 56 धावा. यानंतर होणारा सामना जय महाराष्ट्र आणि कोरे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 5 षटकं अगदी समाप्तीवर झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचंय. धावसंख्या 56 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. या वेळेला मात्र आपण पाहतो स्कूपचा फटका, एक रिस्क घेतले गेले होते आणि फलंदाज या वेळेला बाद होताना आपण पाहू शकतात मिस्टर अक्षय चुकीच्या फटक्याची निवड केली आणि या वेळेला अक्षय मात्र बॅक टू द डगआउट. 4 षटकांचा खेळ, 14ची सरासरी, 56 धावा फलकावर. चला थोडीशी घाई करा कारण वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. वेळ कोणाचा गुलाम नाहीये कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान व्यक्ती संशोधक पीटर हेनलिन या व्यक्तीमुळे आज आपण घड्याळ पाहतोय. जर्मनीचा हा संशोधक होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 14ची सरासरी आणि धावसंख्या 56 धावा. छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरबाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं आणि अंतिम षटक. गेल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केल्या. काय कमालीची गोलंदाजी केले. आपल्या बोटांतील जादू काय आहे याचं परिपूर्ण मात्र यावेळेला प्रात्यक्षिकरण दाखवलं आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मात्र मृदुलच्या माध्यमातून अपकमिंग यंगस्टर आणि नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळाला. कारण अपकमिंग यंगस्टर जेव्हा जेव्हा संघामध्ये मात्र ज्यांना संधी मिळते ना त्या संधीचं सोनं केलं जातं.
आता मात्र दिलीप वेंगसरकर सरांनी सांगितलं की मात्र ऋतुराज गायकवाड या खेळाडूला मात्र दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर तुम्ही बोलवावं, कारण 3 ते 4 जबरदस्त शतक ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अप्रतिम विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं गेलंय. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. बॅट अँड पॅडचं व्यवस्थित समन्वय होत असताना लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत. मात्र थोडंसं लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅकअप चांगला मिळाला नव्हता आणि तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 58 एकंदरीत धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 58 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सुंदर असं सुसज्ज असं मैदान अवकाळी पावसाने मात्र झोडपलं होतं. हे मैदान सुद्धा खूप खराब झालं होतं, परंतु आयोजकांची जिद्द चिकाटी मात्र या गोष्टींना खरोखर दाद द्यावी लागेल. हॅट्स ऑफ यू. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दमदार षटकार. 6 धावा. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 64 धावा. सुपर टायमिंग. सही चेंडूला मात्र फेकून दिलं. अंकित त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षयचे बंधू आहेत. एक बंधू बाद झाल्यानंतर स्वतःमध्ये जबाबदारी काय आहे हे दर्शवून दिलं गेलंय. अप्रतिम कमबॅक कसं करावं हे मात्र यावेळेला दर्शवलं ते रोशन या गोलंदाजाने. षटकारानंतर कित्येक गोलंदाज 75% असे गोलंदाज असतात की वाईट किंवा नो हा मात्र इशारा येतो, परंतु काही गोलंदाज 25% असे गोलंदाज असतात की आपल्या रिदमला विसरत नाहीयेत. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देते. यावेळेला ऑन साईडला अंकित ब्रँडचा ब्रँडेड फटका. 6 धावा. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6. सत्तर धावा या फलकावर. म्हणतात ना जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल मित्रांनो, तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायलाय तो अंकित हा फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला मात्र फलंदाज फसतोय आणि मिळते विकेट. ती या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज रोशनला. धावांची गती 70 धावा, परंतु अंकितने यावेळेला मात्र जबाबदारी स्वीकारली. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं. मी तर म्हणेन अलाराम जागा करत नाही तर जबाबदारी जागी करते, आणि ती जबाबदारी स्वीकारली ती अंकित या फलंदाजाने. मॅग्निफिसंट बॅटिंग. फलंदाज बॅक टू द डगआउट. धावसंख्या ॲक्युरेट जर आपण पाहिली तर 70 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा. मंगलदास गरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. श्रीकांत भोईर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात, त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय आम्ही कमिटीच्या वतीने. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅच बॉल या ठिकाणी येतोय. यानंतर होणारा सामना जय महाराष्ट्र वर्सेस कोरे. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. यावेळेला मात्र ऑन साईडला ABD विलियर्स कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची क्रिकेटची आख्यायिका कृष्णा लक्ष्मण सातपुते कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता. गुड शॉट. एंड ऑफ द इनिंग. 76 धावा. साऱ्या त्या वैऱ्यांची त्यानं उडवली झोप, दानिनी काव्यानं दिला भैऱ्याला चोप, दानिनी कावा वैरी डोसक्याच खाजवायचा, दानिनी कावा वैरी डोसक्याच खाजवायचा, आर जबड्यात हात घालून दात वाघाची मोजायची. 76 धावा या फलकावर. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडस यावेळेला रिस्क घेतली गेली होती. जयप्रकाशच्या बॅट मधून आपण पाहिलं.
आणि दोन्ही संघ मात्र एका साईडला जय महाराष्ट्र आणि कोरे या दोन्ही संघाला विनंती करेन की आयोजकांकडून सूचना येते जो काही प्रवेश शुल्क आहे तो मात्र आपण येतानाच घेऊन या, कारण वारंवार सूचना करणे योग्य वाटणार नाही मायक्रोफोनवरून, त्याकरता मी विनंती करेन. तर 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 76 धावा या फलकावर 77 धावांचं डोंगर उभारलं गेलंय. या षटकाराने मात्र जावेद खान यांचं मात्र जरूर यावेळेला आपण पाहतो स्वागत केलं जातं. जावेद सर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. ललित यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात, कोरे संघाचे कॅप्टन आहेत आणि एका साईडला धनंजय पाटील. या आपण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हॅलो माईक हॅलो. आदरणीय सन्माननीय हेमंतजी किनी साहेब, आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. आदरणीय सन्माननीय हेमंतजी किनी साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला कोरे टीमचे कॅप्टन आदरणीय सन्माननीय हेमंतजी किनी साहेब, ज्यांचा आजचा हा वाढदिवस आपण पाहत आहेत आणि वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण आधी कॉइन स्पेल करतोय, नाणेफेकीचा कॉल होतो. एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ, दुसऱ्या बाजूला कोरे, या दोन टीम दरम्यान आपण हा नाणेफेकीचा कॉल करतोय. छाप म्हणून कॉल आहे, इथे येतोय काटा येतोय, यानी की टॉस जिंकलाय. आपण पाहिलं तर आम्ही मान्यवर आदरणीय सन्माननीय हेमंतजी किनी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जा. कोरे संघ टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी. प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये किती धावसंख्या बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? धावसंख्या आमचं 70च्या वरतीच टार्गेट असेल. ह्या मैदानाविषयी थोडक्यात या विराटांच्या या ग्राउंड विषयी आपण काय सांगाल? आयोजन खूपच चांगलं आहे आणि हे मैदान खूपच म्हणजे आपल्या परिसरात एक चांगलंच असं मैदान झालेलं आहे हे. आणि आमचं हे पहिलंच गेल्या वर्षी आम्ही एंट्री आम्हाला भेटली नाही, पण ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच इकडे आलो. ज्याप्रमाणे आता असं नुकताच चिखलपाड्याच्या मैदानावरती तुम्ही द्वितीय क्रमांक पटकावला, त्याप्रमाणे खेळाडूंचा कॉन्फिडन्स थोडा वाढलेला पाहायला भेटतोय. हो खूपच. बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चिखलपाडा टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फर्स्ट बॅटिंग. आता फिल्डिंग करायची आहे. फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55. 50 ते 55 धावा रोखण्यासाठी असे प्रमुख कुठले गोलंदाज असतील? नवनाथ, राहुल आणि चला 2 फलंदाज घाई करा जरा. हार्दिक. स्पर्धेविषयी थोडक्यात काय सांगाल? स्पर्धेचं आयोजन अति सुंदर आहे. गेल्या वर्षी पण सुंदर होतं, त्या गेल्या वर्षापेक्षा यंदा अति सुंदर वाटते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. आपण सरळ येतोय मॅच कडे. तर टॉस का बॉस मधून निर्णय आहे. टॉस जिंकलाय कोरे टीमने आणि कोरे टीमने संघाचा प्रथमदा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फिल्डिंगसाठी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला आमंत्रित केलंय. थँक्यू. आदरणीय सन्माननीय गणेशजी कारभारी लेजंड खेळाडू, मी विनंती करेन 40+ खेळाडू आहेत आगरवाडी वरून खास करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन गणेशजी कारभारी, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 77 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि या 77 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातात त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मिस्टर धनंजय पाटील. याला आपण या ऐकूया. थँक्यू. पुन्हा एकदा प्रमोद सरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण बोलूया, जिथे महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. लक्ष ठेवलं गेलंय 77, इथून मात्र कंप्लीट करायचे आहेत. आदरणीय सन्माननीय ताराकांतजी किनी साहेब, आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आदरणीय सन्माननीय ताराकांतजी किनी साहेब, आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. मॅचला सुरुवात होईल. पाठलाग होतोय मैदानाच्या आतमध्ये. 77चं लक्ष ठेवलं गेलंय. एका बाजूला यश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिस्टर गौरव. पहिला बॉल बॉलला उडवलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू सरळ मात्र सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. 4 रन. थँक्यू.
अगदी जसाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. 77चं लक्ष, पहिला बॉलवरती चौकार. दुसरा बॉल हवेमध्ये इंडियन, इथे मात्र विकेटचं पतन होईल. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट गॉन. थँक्यू. आदरणीय सन्माननीय योगीजी भोईर, शिवसेना कार्यकर्ते खरडी. आदरणीय सन्माननीय योगीजी भोईर साहेब, आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. इथे मात्र विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद होत असताना आपण पाहिलं, थोडंसं घाई करा बॅट्समॅन, विनंती करतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, कारण की एक खेळाडू गेल्यानंतर दुसरा खेळाडू लगेचच मैदानाच्या आतमध्ये गेला पाहिजे आणि पंच देखील तेच सध्या घोषित करत असताना थोडंसं घाई करा. ऑफिशियल आपण दोन अंपायर पाहतात, एका बाजूला कल्याणीजी घोरपडे सर, दुसऱ्या बाजूला करुणाकर कोटियन सर आपण पाहतायत, सध्या पाहायला भेटतायत. शिवनेरी चषक विराथन बुद्रुकचं आपण हे मैदान पाहू शकतायत. आदरणीय सन्मान्य गणेशजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. योगेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवनेरी चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तसेच शमीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळपासून, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहतात मान्यवर आहेत, सर्व मान्यवरांचं अगदी आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. पुढचा बॉल, ओ चांगला बॉल, चांगली गती इथे आपल्याला पाहायला भेटली. आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न करतोय. बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. इथे बॅट्समॅन बीट होत असताना अगदी आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलने धावसंख्या धावफलकावरती 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4. 77चं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण बॅटिंग चांगली पाहिली श्री छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरपाडा टीमची, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जयप्रकाश एडवन संघाला 77 धावेचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 बॉलमध्ये 4. ड्राईव्ह केला चेंडू आपण पाहू शकतायत. अक्षय ठाकूर तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटतायत. डायरेक्ट हिटचा जरूर मात्र प्रयत्न केला गेला, तिथे मात्र थोडेसे यशस्वी ठरत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन. मोठं लक्ष आहे 77चं आपण पाहू शकतात. 76 बनवल्या. मात्र ह्या मैदानाची जर स्थिती पाहिली ना, तर या मैदानावरती कुठलीही धावसंख्या मोठी नाही आणि कुठलीही धावसंख्या छोटी देखील नाही. प्रयत्न तुम्ही करा, षटकार चौकारांची आतिषबाजी केली तर जरूर या मॅचच्या दिशेने वळू शकतायत. राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. काय बॉल आहे, अगदी जखडून ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतायत. गोलंदाज वंदेश या संघातील एक महत्वाचा अनुभवी खेळाडू आहे आणि सध्या तो जबाबदारी पार पाडत असताना त्याने काय गोलंदाजी केलंय. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या मात्र 6 रन. ऑफिशियली आपण पाहतायत स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या साथ जोडले गेलेत प्रितेश चिक्कीनी आपण पाहतायत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र आपण पाहू शकतायत ऋषी यांना फिल्डिंग करत असताना. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपलं गेलंय. पाठलाग करायचा होता 77चा आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 7 रन. वळूया डीजे पीके कडे आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून सध्या आपण पाहतायत हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहत असताना खूप सारी मेहनत घेतली गेली या स्पर्धेसाठी. खास करून आपण पाहिलं तर संपूर्ण शिवनेरी चषकाची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते ही स्पर्धा. अंकितला पण गोलंदाजी मार्क्स वरती पाहतायत. अंकित ज्यावेळी गोलंदाजी मार्क्स वरती येतो ना, त्यावेळी एक चषक नुकताच आठवतोय. ज्याप्रमाणे आम्ही मायखोपच्या मैदानावरती मायखोपमध्ये साईजोत कला क्रीडाची स्पर्धा पाहिली होती, त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगला गोलंदाज म्हणजे बेस्ट बॉलरचा अवॉर्ड आणि त्यानंतरचं ते मला मेडन षटक अजूनही आठवतंय. ज्याप्रमाणे गोलंदाजी हाताळली होती तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क्स वरती आपल्याला पाहायला भेटेल. मिस्टर अंकित. आदरणीय सन्मान्य किरणजी पाटील साहेब, आपणास देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. पहिला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला भेटतायत. अंकितच्या विरुद्ध बॉलला मात्र भिरकावलाय. बॉल चाललाय सरळ दणदण करत सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. 4 रन.
थँक्यू. आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब आपणास विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. शिवनेरी चषक विराथांच्या मैदानावरती आपलं सहर्ष स्वागत. एक चांगली दर्जेदार स्पर्धा, भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी खास करून सर्व आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेली आणि आज खऱ्या अर्थाने सत्यास उतरणारी स्पर्धा आज आपण या मैदानावरती पाहतायत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, दुसरा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे, कनेक्शन चांगलं होतं, मात्र तिथे काय झेल टिपलाय, अगदी डोळ्यांचं पारडं फेडणारा हा झेल आपल्याला पाहायला भेटतोय. आणि किन एक विकेट इथे मात्र प्राप्त होत असताना विकेट क्रमांक 2 गॉन मैदानाच्या बाहेर. जयप्रकाश काय झेल टिपत असताना आपल्याला पाहायला भेटतात. संपूर्ण मेहनत म्हणजे ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये नेहमीच एक गोष्ट मेहनत तुमची सातत्याने असायला हवी आणि ती मेहनत इथे मात्र पार पडत असताना चांगला झेल टिपलाय आणि इथे विकेटचं पतन होत असताना दुसरा गडी सध्या तंबूच्या आसराला परतलाय. अंकितच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट. पहिलं षटक देखील तसंच घडलं. वंदेशने पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केला, दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केला. अंकित देखील दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवरती त्याचा चौकार आला आणि त्यानंतरच्या बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केला. म्हणजे कहाणी जर पाहिली ना तर पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका येतोय, दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल. अंकित वेगवान, ते सरार इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू भन्नाट वेगाने सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत. अंकित म्हटल्याप्रमाणे ह्या गोलंदाजाकडे व्हॅरिएशन आहे, गती आहे, त्यानंतर चेंज ऑफ पेस आपण त्याच्या माध्यमातून भरपूर वेळा करताना त्यांना पाहिलंय. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहायला भेटतात. राईट अप ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अंकित. बॅटची एज होती हवेमध्ये, पुन्हा एकदा आणखीन एक खेळाडू सध्या तंबूच्या आसऱ्याला परत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. विकेट मात्र रेग्युलरली सध्या तंबूच्या आसऱ्याला परत आहे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. धक्का क्रमांक 3 गौरव देखील तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आदरणीय सन्माननीय संदीपजी भोईर साहेब आपणास देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती या. शिवनेरी चषक विराधन बुद्रुक मध्ये आदरणीय सन्माननीय संदीपजी भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत. भरपूर मान्यवर सध्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. संपूर्ण टीम आपण पाहतात विराथांची जी खूप मोठा कार्य करत असताना संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या धावफलकावरती सध्या लगावली जात असताना आपण पाहू शकतात रोखली जात आहे. 11 रन. पहिल्या षटकामध्ये वंदेश ज्याने 7 धावा खर्च केला, त्यानंतर अंकिताला पहिल्या बॉलवरती त्याच्या जरूर चौकार आला, त्यानंतर मात्र स्वतःला सिद्ध करत असताना त्याने 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. 4 बॉलचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती 11. पाठलाग एक मोठा आहे 77चा. नेक्स्ट मॅच आपण पाहतात ते देखील खूप महत्वाचे असेल. हलक्या हाताने चेंडूला फक्त इथे आपण पाहतात ग्लान्स करण्याचा प्रयत्न. बॉल आपण पाहतायत ऑन साइडच्या दिशेने फील्ड करेपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला भेटतायत. धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 12 रन 1 and 2 आपण नंबर पाहतात. 12 धावा धावफलकावरती लगावला गेल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. शेवटचा बॉल अंकितच्या षटकामध्ये येणं बाकी असेल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतरच्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट. शेवटचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झालाय. बॉल हवेमध्ये, अंकित येतोय. अंकित पुन्हा एकदा कुठलीही चुकी करत नाहीत. आणखीन एक विकेट सध्या तंबूच्या आसराला परतलाय. अंकितनं या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केल्यात आणि 5 धावा खर्च करत पुन्हा एकदा स्वतःला मॅच मध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतोय. वंदेशने पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन खर्च केला आणि त्यानंतर अंकित दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन आणि 3 विकेट. 2 षटकांचा खेळ जर पाहिला ना तर 2 षटकामध्ये 6ची सरासरी आणि या 6च्या सरासरीने संख्या आपल्याला पाहायला भेटतात. त्या मात्र 12 रन. दोन षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेलेत तर 6च्या सरासरीने धावसंख्या आपल्याला 12 पाहायला भेटतात. नेक्स्ट मॅच एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ, एका बाजूला नवनाथ अँड टीम अँड संपूर्ण टीम आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या बाजूला कोरेज संघ आपण पाहतात. 2 दिग्गज संघ आहेत. एका बाजूला नुकतीच चिखलपाड्याच्या मैदानावरती ती स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये कोरेज संघाला आपण पाहिलं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरत असताना त्या स्पर्धेमध्ये आपल्याला, आणि तो संघ आज मात्र जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. प्रथमतः टॉस जिंकला कोरे टीमने आणि टॉस जिंकून त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं जात आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडाला प्रथमतः फिल्डिंग करायच्या. यानंतर
शिवनेरी चषक विरातन बुद्रुक 2021 ही स्पर्धा. अक्षयचा पहिला बॉल फेस करत असताना बॉलला उडवलाय हवेमध्ये बॉल. तिथे मात्र खेळाडू तैनात. चांगला झेल टिपलाय लॉंग ऑफला. विकेटचं पतन खेळाडू बाद. आणखीन एक धक्का आपण पाहू शकतात. सध्या बॅक टू बॅक रेग्युलरली बॅट्समॅन सध्या तंबूच्या आसराला परत असताना पाहायला भेटतात. लक्ष होतं 77चं, मात्र पाठलाग करत असताना 12 रन आतापर्यंत पाहायला भेटतात. आणि जवळपास गडी आतापर्यंत तंबूच्या आसराला परतले गेले असताना आपण पाहू शकतात 6 विकेट सध्या 5 गडी सध्या तंबूच्या आसराला परत असताना आपण पाहतायत. धावसंख्या 12, 5 विकेटच्या नुकसानीनंतर अक्षय ठाकूरला आपण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती. महत्वाची भूमिका सध्या तो बजावत आहे. संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना अक्षयची चांगली बॅटिंग राहिली. एका बाजूला सूरजची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. ऋषी आज लवकर तंबूच्या आसराला परतले. वंदेश देखील मात्र लवकर परतले. मात्र अंकितचा चांगला खेळ. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेब आपणास देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती या. इथे मात्र आपण पाहतात बॉलला उडवलाय. बॉल चाललाय सरळ मात्र सीमारेषा पलीकडे. येतोय पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल वरती षटकार. यानी की 7 रन आपण पाहतायत ऍड होत असताना पाहायला भेटतायत. आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 19 रन. विघ्नहर्ता स्पोर्ट्स आपण पाहतात आदरणीय सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेब आपल्याला पाहायला भेटतायत, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समॅन साठी एक खास करून बॅट दिली जाते. आणि मी महेंद्रजी भोईर साहेब आपणास विनंती करतोय नेहमीच सातत्यानं या भागामध्ये ज्या ज्या वेळी स्पर्धा असतात त्या त्यावेळी महेंद्रजी भोईर साहेबांचा आम्हाला नेहमीच कॉल असतो. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर SP बॉयचे आपण पाहत आहेत आयोजक आदरणीय सन्माननीय शुभमजी पाध्ये साहेब आपणास देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. राईट अप ओव्हर द विकेटने फ्री हिट. फ्री हिटचा बॉल होता, मात्र हा बॉल इथे आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 रन. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेब आणि एका बाजूला आदरणीय सन्माननीय SP बॉईज आपण पाहत आहेत. ज्याप्रमाणे एक स्पर्धा पार पडली बीडीच्या मैदानावरती शुभमजी पाध्ये साहेब आपणास विनंती करतोय आपण देखील या. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू मात्र वेगवान हाताळण्याचा प्रयत्न सध्या अक्षय ठाकूरच्या माध्यमातून होत असताना पाहायला भेटतोय. आणि नुकताच आपण एक बॅट पाहतात विघ्नहर्ता स्पोर्ट्सच्या माध्यमातून जी बॅट आपल्याला बेस्ट बॅट्समॅन साठी पाहायला भेटते आदरणीय सन्माननीय राजूजी भोईर आणि महेंद्रजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. बॉलला उडवलाय हवेमध्ये बॉल. तिथे खेळाडू येत आहेत, जजमेंट करतायत आणि आता कुठलीही चुकी होत नाहीत. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या असताना 19 रन 6 गडी. अगदी आपण पाहू शकतात अडचणीमध्ये सध्या सापडत असताना हा संघ मात्र पाहायला भेटतोय. 19 6 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला भेटतात. धीरेंद्रजी भगत आपलं देखील सहर्ष स्वागत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. तपस्या प्रतिष्ठान चषक आपण पाहतात जे आपल्याला पाहायला भेटेल 2022 मध्ये त्या स्पर्धेचा मात्र आपल्याला सुरुवात पाहायला भेटेल. धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 5 बॉल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 रन आपल्याला पाहायला भेटत आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला तर या षटकातील जवळपास 4 चेंडू फेकून झालेत. 19 धावा धावफलकावरती. अजूनही उर्वरित आपण पाहिलं तर 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. अक्षय ठाकूर गोलंदाजी मार्क्स वरती. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन एका बाजूला जयेश. चांगला बॉल. अगदी चांगली लेंथ आहे. मुख्य विचार केला ना तर टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अचूक लेंथ भेदक मारा सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण गोलंदाज पाहू शकतात अक्षय ठाकूरला. 5 बॉलचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर लगावली जात असताना 19 रन. शेवटचा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने अक्षय. ओहो बॅटची हलकीशी एज तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटली. आणि इथे मात्र षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपलाय. अक्षय ठाकूरनं काय गोलंदाजी हाताळलाय. नो बॉल वरती एक षटकार जरूर त्याच्या आला, मात्र त्यानंतर एकही त्याने धाव खर्च केली नव्हती. मात्र 7 धावा तर 9 चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 19. वळूया डीजे कडे आणि येऊया मॅचच्या दिशेने.
थँक्यू. 3 षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेल्या धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं तर 19 धावा धावपलकावरती पाहायला भेटत आहेत. अजूनही उर्वरित 2 षटक आहेत. वंदेश ज्याने पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं त्याला सध्या गोलंदाजी मार्क्स वरती आमंत्रित केलं गेलंय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी वंदेशला जर्सी क्रमांक 13 आपण पाहतात 13 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. पहिला बॉल वंदेजचा आपण पाहतायत. ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय सरळ मात्र लॉंग ऑफ मध्ये. फिल्डिंग चांगली करत असताना मिस्टर शुभमला आपण पाहताय त्या झोन मध्ये. 1 धाव येतं. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती लगावली जात असताना 20 रन. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये 20 धावा पाठलाग करायचा होता 77चा. उडवण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक जरूर झालाय. बॉल हवेमध्ये. शुभम येतोय झेलवरती. पोहोचण्याचा प्रयत्न अगदी त्याचा चांगला होता मात्र बॉल वरती पोहोचेपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती लगावली जात असताना 22 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला भेटत आहेत. एक चांगलं आयोजन असलेली स्पर्धा आपण पाहताय. शिवनेरी चषक विरातन बुद्रुकचं हे मैदान. डान्सिंग डाऊन द ट्रॅक थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बॉल आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न सध्या करत असताना मिस्टर वंदेश आणि संपूर्ण टीम ज्याप्रमाणे विराटांची संपूर्ण टीम आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र सजवत असताना अक्षरशः या शिवनेरी चषकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगलं सकाळच्या सत्रामध्ये ओपनिंग सेरेमनी मात्र पार पडला आणि त्यानंतर सुरुवात केली गेली आजच्या दिवसातील दुसरा मॅच. डान्सिंग डाऊन द विकेटने पुण्याला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहू शकतायत. इथे मात्र सिंगल कंप्लीट करत असताना 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न होतोय धावसंख्या धावपलकावरती 23 रन. धावसंख्यात 23. ड्राईव्ह केलाय चेंडू आपण पाहतायत. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली होत असताना सध्या आपल्याला पाहायला भेटतात. 5 बॉलचा खेळ संपन्न होतोय धावसंख्या धावपलकावरती 24 रन. 24 लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी तंबूच्या असल्याला परतल्या 24 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. शेवटचा बॉल वंदेशच्या षटकामधील अजूनही येणं बाकी. वंदेश पुन्हा एकदा. वंदेचा हा बॉल उडवण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतात वंदेशच्या बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अगदी करेल तोपर्यंत इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटतात. षटक क्रमांक 4 देखील मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 77 रनचा पाठलाग करत असताना 77चा पाठलाग करत असताना धावसंख्या धावपलकावरती लगावली जात असताना 26 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया एक मधुर गीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. डीजे थँक्यू. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचा गदी सरचे स्वागत. शेवट आपण पाहतात अंतिम षटक. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक. बॉल हो एफर्ट चांगला होता शुभमचा मात्र बॉल सरळ आपण पाहिलं तर सीमारेषा पलीकडे जातोय. येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. 6 रन. 6 धावा आपल्याला पाहायला भेटतात. 6 धाब्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती लगावली जात असताना 32 रन. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला भेटतंय. स्लोवर इथे चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर जयप्रकाशच्या माध्यमातून होत असताना जयप्रकाशनं देखील आजचा दिवस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं केलंय आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती त्याने तो षटकार खेळला होता जयप्रकाशचा. तो अगदी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला होता. समोरच्या दिशेने खेळलाय बॉलला चेंडू आपण पाहता स्टँड अँड डिलिव्हर. समालोचन कक्षामध्ये चेंडू सरळ 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. 6 धावा येत आहेत तर षटकातील पुढील बॉल अक्रॉस द बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतायत निघून जातोय. क्षेत्ररक्षक सध्या चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू मात्र सीमारेषा पार होतोय. येतोय आणखीन एक दमदार चौकार. 4 रन. चार बॉलचा खेळ संपन्न. धावसंख्या धावपलकावरती 42 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत.
उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे चेंडू समोरच्या दिशेने अगदी समालोचन कक्षामध्ये निघून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक 6 रन व्हॉट आर बॅटिंग तर या ठिकाणी आपण पाहतोय आज पाटील नेटवर्कच्या जो आपण पाहतोय बर्थडे बॉय आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित झाले तर डॉक्टर प्रियंका पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या थोड्याच वेळात केक कटिंग केलं जाईल आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय षटकाराने त्यांचं सुस्वागतम केलं जातं तर मी विनंती करेन वेलकम मॅडम आपलं हार्दिक स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आणि या मॅचला देखील जिंकत असताना आपण पाहू शकतायत श्री छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरपाडा टीम कॉंग्रॅच्युलेशन अन हार्ड लक बाय जयप्रकाश शेडवण आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं अगदी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय चला शेक हँड साठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम आपण एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये चला दोन्ही संघ एका बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरपाडा आणि दुसऱ्या बाजूला एडवन संघ आपणास विनंती करतोय आपण एका लाईनअप मध्ये तिथे मात्र सेकंड साठी मैदानाच्या आतमध्ये चला खूप महत्वाचं आहे कारण की क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा मैत्रीपूर्ण संबंध देखील तितकंसं महत्वाचं आहे आणि त्यानंतर होणारा मॅच दोन्ही टीमने आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या मी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला विनंती करतोय चला आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग त्वरितच सजवून घ्या आणि दुसऱ्या बाजूला कोरे संघाला विनंती करतोय आपण डगआउट आहे त्या डगआउट मध्ये सर्व खेळाडू म्हणजे तुमचे जे 12 खेळाडू आहेत ना ते 12 खेळाडूसाठी एक राखीव खुर्च्या आहेत त्या राखीव चेअर्स मध्ये आपण 12 खेळाडू बसावे तर या पण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे मी परशुराम साहेब यांना विनंती करेन बुवा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तर मॅन ऑफ द मॅच साठी मी अंकित यांना विनंती करेन की प्लीज आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी या